नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की सत्या आणि मीरा टेम्पो शोधत असतात। तेवढ्यातच त्यांचं बोलणं चाललेलं असतं रवीबद्दल। तो म्हणत असतो, रव्या खरंच लय साधासुद्धा आहे, कोण माणूस वाईट जरी वागलं तर त्यांच्याशी वाईट वागायचं त्याला जमत नाही। खरंच माझा भाऊ लय साधा आहे। तर ते बोलत असते, हो ना, आपल्या चुकीमुळे त्याचे खरे दोन नुकसान झाले, त्यांचा मोबाईलही गाडीमध्ये विसरला आहे। तर सत्या बोलतो, मोबाईल गाडीमध्ये विसरले ना, मग ही चांगलीच गोष्ट झाली। तुमचं हे कसं काय? तर बोलतो, रिंग होते का मोबाईलची? तर ती बोलते, हो होते ना रिंग। मग सत्या बोलतो, आता हे होऊ शकतं, आपण आता मोबाईल ट्रेस करू शकतो आणि टेम्पो शोधू शकतो। थांब, आपण आता आयडिया देऊया, तुला सांगते मी। मात्र ऐकून आता मीराला आनंद झालेला असतो की खरंच सत्याचं डोकं किती चालतंय ना, आता ना आपला टेम्पो लवकरच सापडेल ह्यासाठी ना ते आनंदी होते। बोलते, आता कुणी मदत घ्यायची, आपण कसा मोबाईल ट्रेस करायचा, हे या दोघांचं बोलणं चाललेलं असतं। इकडे आता रिया आणि रवीला हे कळलं असतं की दादा आणि वहिनी मोबाईल ट्रेस करून आता आपला टेम्पो शोधणार आहेत। हे सगळं कान देऊन आता निरोपा बाहेर ऐकत असते ना, आता बोलते, हे करणार आहेत का, लोकेशनवरून टेम्पो शोधणार आहेत? बघतेच मी आता कसे ते टेम्पो शोधतात, लोकेशनवरून मोबाईलचा वापर करतात त्या राहिलेल्या, असं बोलत असतात। मग रवी बोलत असतो रियाला, माझा फोन जरा लावून बघू लागतोय का? तर ती फोन लावत असते तर त्याचा फोन एंगेज लागत असतो आणि फोनची रिंग होत नसते। त्यानंतर आता निरोपा ठरवते, आता मोबाईलला पण त्या लोकांना स्विच ऑफ करायला लावायचा, म्हणजे त्यांना तो टेम्पो सापडणार नाही आणि कसं लोकेशन सापडते ते मी बघतेच, या विचारामध्ये निरोपा असते आणि कान देऊन सगळं दारापाठीमागून ऐकत असते। इकडे आता सत्या त्याच्या मित्राला फोन करतो, बोलतो, हॅलो भावा बोल। बोलतो, काय नाही, काम होतं रे तुझ्याकडं। तर बोलतो, ए भावा, असं बोलायचं नाही रे, तू नुसते ऑर्डर सोडायची ना, आम्ही ते करायचे, असं त्याचा तिकडून मित्र बोलत असतो। तर बोलतो, काय नाही रे, एक नंबर ट्रेस करायचा आहे। तर बोलतो, सांग ना नंबर। मग तो मीराला नंबर विचारतो, नंबर सांगतो। त्यानंतर तो बोलतो, ठीक आहे, नंबरचं लोकेशन सापडलेलं आहे, मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही चालवा गाडी। मग तो बोलतो, सत्या हो ठीक आहे चालेल। मग तो तिकडून त्याचा मित्र सांगत असतो त्याप्रमाणे तो बोलतो, मीराला फोन स्पीकरवर ठेव आणि सांगतो कसं सांगतोय त्याप्रमाणे ना ते दोघे गाडी चालवत असतात। आता लवकरच लोकेशन सापडल्यामुळे ते लवकरच त्या टेम्पोपाशी जाणार असतात आणि फुलांचा टेम्पो त्यांच्या हाती येणार असतो, हे आपल्याला नक्कीच पाहायला भेटत आहे। त्यानंतर ना तो लोकेशनप्रमाणे टेम्पो चालवत असतो। पण इकडे मात्र आता निरोपाचं होश उडालेलं असतात, कारण की जर टेम्पो सापडला तर काय होईल, त्या गुंडांनी जर नाव घेतलं तर काय होईल आणि माझा जो प्लॅन आहे तो सगळा वाईट गेला असं होऊन बसणार आहे। म्हणून ती सारखी त्या गुंडांना कॉल करत असते रवीच्या फोनवरती, पण ते काही फोन उचलत नसतात। किती वेळ जर कॉल केला तर फोन काही उचललेला नसतो। निरोपा म्हणत असते, बाबांनो, तुमच्याबरोबर माझी पण वाट लावून टाकणार आहे वाटतं, उचला ना पटकन फोन, या भीतीमध्ये कोण बघत नाही ना याचा विचार करून ती हळूच फोन लावत असते किचनमधून। पण तो फोन काय पटकन उचलला जात नसतो आणि मात्र आता निरोपा टेन्शनमध्ये आलेली असते की आता काय होईल, सापडतो की काय टेम्पो, आता नक्की काय होणार आहे ह्या टेन्शनमध्ये ती आलेली असते। तेवढ्यातच ती डबल फोन लावते, पाहते तर मोबाईल हा स्विच ऑफ लागत असते। आता म्हणते, ठीक आहे, आता बसा बोंबलत, आता कशाच तुम्हाला लोकेशन सापडते। त्यानंतर हे दोघे मीरा आणि सत्या तिथे त्या लोकेशनवरती जातात आणि त्याला बोलतात, अरे भावा, इथं कुठं टेम्पो तर दिसत नाही रे। तर तो त्याचा मित्र म्हणतोय, अरे हे शेवटचं लोकेशन होतं, आता ह्याच्या पुढे मला काही सांगता येणार नाही। आणि निरोपा मात्र इकडं खुश झालेली असते, कारण की मोबाईल आता बंद लागत आहे आणि ह्या दोघांना आता काही लोकेशन सापडत नाही आणि त्यांचा टेम्पो काय आता त्यांना सापडणार नाही, या ह्याच्यामध्ये ती खुश असते। इकडे मात्र मीराने सांगितलेलं असतं की हे लोकेशन सांगितले आहे, त्या लोकेशन बनवून आम्हाला जाऊया। ते जेव्हा पुढे जातात ती बोलते, अरे अहो, हे तर राजगीर नगर आहे, इथंच आहे, इथंच थांबूया का? तर बोलतो, अरे भावा, इथं तर कुठं टेम्पो दिसत नाही रे, लोकेशन तू सांगितलंयस पण टेम्पो कुठं दिसत नाही। तेवढ्यातच मीराचं लक्ष जातं जमिनीवर पडलेल्या मोबाईलवर। मग मीरा म्हणते, अहो मोबाईल तर इथं पडला आहे। मग मोबाईल घेऊन बघतात तर मोबाईल बंद झालेला आहे। तर तो बोलतो, त्याचा मित्र तिकडून बोलते, अरे आता इथून पुढे मला काही करता येणार नाही रे भावा, मोबाईल इथंपर्यंत होता म्हणला, मी इथपर्यंत तुझी मदत करू शकलो, आता सॉरी बरं का, असं बोलतो। तर सत्या बोलतो, नाही रे बाबा, भरपूर केलंस तू, आता इथून पुढे माझं मी शोधेन, असं बोलतो आणि फोन ठेवतो। त्यानंतर तो बोलतो मीराला, हे बघ, आता इथून पुढे ना राजगुरुनगर संपल्यानंतर मार्केट यार्ड लागतं, आता ते नक्कीच तिकडे गेलेलं असणार आहेत, आपण चल पुढे जाऊन शोधूया। आणि मीरा बोलते, अहो इथं तर एक CCTV दिसत आहे, त्यामध्ये नक्कीच टेम्पो दिसणार असणार आहे, आता आपण काय करूया। मग ती काय करते, लगेच गाडीमध्ये जाऊन बसते आणि नंतर तिथून ती मधूला फोन करते। मधूला बोलते, मधू हॅलो, कुठं आहेस तू, तुला मी सांगते त्याप्रमाणे कर। तर मधू बोलते, तायडे मी आले ना पोलीस स्टेशनमध्ये आणि व्हिडिओ बघते CCTVचं, पण काय समजतच नाही ग, कुठल्या एरियातलं बघायला पाहिजे, कोणतं बघायचं, एवढ्या थोड्या वेळात कुठलं बघणार आहे। आणि पोलीस मात्र तिला दाखवत असतो प्रत्येक ठिकाणचं CCTVचं व्हिडिओ।
त्यावरती मीरा बोलते, अगं त्यासाठी तर मी फोन केला ना तुला, एक काम कर, त्यांना सांग राजगुरुनगरच्या इथलाच व्हिडिओ दाखवायला, तिथूनच तर पुढं टेम्पो गेलेला आहे, त्या एरियातलाच व्हिडिओ बघायला सांग. त्यानंतर मग हिने हिंट दिल्यानंतर मात्र तिचं काम सोपं झालेलं असतं आणि मधू पोलिसांना सांगते की या एरियातला तुम्ही व्हिडिओ दाखवा, राजगुरुनगरमध्ये तिथून पुढं गेलेला आहे तिथला तुम्ही व्हिडिओ दाखवा. त्यावरती आता सत्याला वाटत असतं खरंच हिनं जर मधूला पोलीस स्टेशनमध्ये पाठवलं नसतं तर ही आपल्याला लगेच अपडेट भेटली असते का. त्यानंतर तो व्हिडिओ दाखवत असताना हवालदार तिला दिसतं की हा तोच तो टेम्पो, थांबा. तर ती ताडीला लगेच पुनवती बोलते, ताडे इथून बघ निघालेला आहे टेम्पो दिसत आहे. तर सत्या तिने सांगायच्या आधीच बोललेला असतो, आता इथून पुढं तर रस्ता मार्केट यार्डमध्ये जातो आणि तो टेम्पो मार्केट यार्डमध्ये गेला तर गर्दीत अडकणार, याचा अर्थ तो टेम्पो नक्की डम्पिंग ग्राउंडकडे गेलेला आहे हे सत्याच्या आता लक्षात आलेलं असतं. आणि हे आपली मात्र मस्तपैकी कोणाला काही माहीत नसल्यासारखे गाडी चालवत असतात. आणि मग सत्या आता बरोबर मार्केट यार्डच्या रस्ता ओलडून गेलेला असतो डम्पिंग ग्राउंडकडे आणि टेम्पो सापडलेला असतो. सत्याची गाडी बरोबर त्या टेम्पो पुढं आलेली असते आणि सत्या टेम्पो पुढं उभा असतो. तो गुंड म्हणत असतो, ए चल रे बाजूला, कोण आहेस तू, कळत नाही का गाडी चालली, रस्त्यामध्ये काय उभा राहिलायस. तरी सत्या धीट मात्र ते गाडीच्या समोर कमरेवरती हात ठेवून उभा असतो. तेवढ्यातच तो मीराला खुणवतो आणि बोलतो, जा टेम्पोमध्ये पाहत जा हार आहेत का. मग मीरा हळूच गाडीतून उतरते आणि टेम्पोकडे जाते पाठीमागे उडून बघण्यासाठी की त्यामध्ये हार आहेत का. तेवढ्यातच त्या गुंडाला वाटतं हा तर एकटा आहे, आपलं काय करू शकतो. तेवढ्यातच सत्याचे मित्र मागून येतात गाडीवरून आणि सत्याच्या पाठीमागे उभा राहतात. मीरा टेम्पो उघडून बघते तर टेम्पोमध्ये आहे तसे बॉक्सेस हाराचे असतात. मग आता तिला विश्वास येतो की आपले हार शाबूत आहे. त्यानंतर मात्र ते आनंदी झालेले दाखवलेले आहे. इकडे ते गुंड असतात ते आता सत्याला मारत असतात आणि मारत असताना सत्याही त्यांना मारत असतो. जोरदारात हारामारी चालू असते आणि ते सगळे मिळून एकत्र मारत असतात. तेवढ्यातच मीरा येते आणि बोलते, अहो थांबा, त्यांना जाऊन देता, आपल्याला लवकरात लवकर डिलिव्हरी दिली पाहिजे, हार आपले सापडलेले आहेत. आता सत्याही खुश झालेला आहे. ते बोलते, चला पटकन, अर्धा तासच राहिला आहे आपल्याला, त्या गुंडांना तुम्ही नंतर बघा, आधी आपल्याला हार दिले पाहिजेत असं बोलते. त्यानंतर मग हा एक शेवटचं राईड म्हणून त्या लोकांना मारतो आणि तिथून बोलतो त्या मित्रांना, तुम्ही माझी गाडी घेऊन जावा, हा टेम्पो घेऊन मी जातो डिलिव्हरी देण्यासाठी. असं बोलून सत्या आणि मीरा टेम्पोमध्ये बसून डिलिव्हरी देण्यासाठी जातात आणि ती दोघे त्याचे मित्र त्याची गाडी घेऊन जातात. इकडे मात्र जिगरला त्या पॉलिटिशियन खूप बडबडत असतो. ते बोलत असतो, हे बघ, आता जर वेळेवर हार पोचले नाही तर आधी तुझ्या फोटोला हार लागणार आहे, मग त्या दोघांच्या फोटोला हार लागणार आहे. मात्र तो आपले पाहुणे, प्रमुख पाहुणे येण्याची वेळ झाली आहे आणि अजून हाराचा पत्त्या नाही. तुला समजते का तुझ्यामुळे माझं केवढं नुकसान झालं आहे, कशाला तू त्याच्यावरती विश्वास ठेवलास असं बोलत असतो आणि त्या जिगरला रागवत असतो. तेवढ्यातच तिथं सत्या आणि मीरा येतात आणि बोलतात, असं बोलू नका, असं काही होणार नाही, आम्ही आलो आहे असं बोलतात. त्यावरती पॉलिटिशियन उलटा त्यांच्यावरती ओढायला चालू करतो. सांग भाऊ, कुणाला भेटलायस तू, कुणाला मिळालायस, कुठल्या पॉलिटिशियन पार्टीला मिळालायस तू, कशासाठी केलं तुम्ही हे सगळं. त्यावरती सत्या बोलतो, अहो असं का बोलताय तुम्ही, आम्ही जर कुठल्या पॉलिटिशियनला मिळालो असतो, आम्ही जर हे मुद्दाम केलं असतं तर मी तुमच्यासमोर आलो असतो का. यावरती पॉलिटिशियन मात्र गप्प झालेला दाखवलेला आहे. जिगरलाही वाटतं खरंच सत्याला काय झालं आहे, काय झालं असं नक्की त्याच्या टेम्पोला, म्हणून तोही त्याच्याकडे असा निरागस नजरेने पाहत असतो. त्यानंतर सत्या बोलतो, अहो साहेब काय झालं माहिती आहे का, मी खरंच सांगतोय, आमचा टेम्पो चोरीला गेलेला होता, आम्ही जर असं काय केलं असतं तर आम्ही तुमच्यासमोर आलो असतो का. आणि दुसरी गोष्ट, मी कुणाचा शब्द खाली पाडत नाही आणि माझ्या मित्रांनाही तुमच्या पुढे शब्द टाकला होता आणि 2-2 शब्दांचं ओझं माझ्या पुढे असताना मी असं करेन का सांगा. मी शब्द पाळणारा माणूस आहे, मी गरीब आहे, पण मी प्रामाणिकपणे माझा शब्द पाळतो असं तो सांगत असतो. पॉलिटिशियन म्हणत असतो, मग नक्की काय झालं होतं, का तुला एवढा वेळ झाला, असं नक्की काय घडलं होतं. तो बोलतो, अहो खरंच सांगतोय, आमचा टेम्पो चोरीला गेला होता आणि कशा पद्धतीने चोरीला गेला होता हे सगळं सत्या पहिल्यापासून त्यांना सांगत असतो. तो बोलत असतो की आम्ही जेव्हा 1000 फुलांची ऑर्डर एवढ्या कमी वेळात सणवार काही न बघता पूर्ण केली आणि टेम्पो तुमच्याकडे डिलिव्हरीसाठी पाठवून दिला, तेवढ्यातच माझ्या भावाचा फोन आला आणि तो फोनवरती बोलला, दादा टेम्पो आणि हार दोन्ही चोरीला गेले आहेत. त्यानंतर आम्ही त्याला खूप आणि माझ्या भावालाही त्यांनी खूप त्या गुंडांनी मारलं होतं. मग आम्ही दोघे जाऊन तो टेम्पो शोधण्यासाठी निघालो होतो, पण तो टेम्पो तिथं नसतो, म्हणून आमच्या भावाला आम्ही दवाखान्यामध्ये पाठवून देतो. त्यानंतर मी लोकेशन ट्रेस करण्यासाठी माझा फोटो पाठवतो सगळ्या माझ्या फ्रेंड सर्कलवरती, त्यातील एका माझ्या मित्राला तो टेम्पोच दिसलेला असतो, म्हणून आम्ही त्या टेम्पोच्या पाठीमागं गेलेला असतो. आणि जेव्हा आम्ही त्या टेम्पोच्या पाठीमागं जातो आणि ते शटर उघडून पाहतो तर काय, तर त्यामध्ये हार नसतात. आम्हाला गुंडांनी परत फसवलं होतं, त्याने गाडीची नंबर प्लेट चेंज केली होती, त्यामुळे तो टेम्पो नसतो. म्हणून आम्ही परत दुसरीकडे टेम्पो शोधण्याचा प्रयत्न करतो. आम्ही नंतर मोबाईलचं फोनचं लोकेशन ट्रेस करून
तो टेम्पो शोधण्याचा प्रयत्न करत असतो. साहेब, आम्ही इतकी धडपड जीवाची बाजी लावून सगळं हे केलेलं होतं. त्यानंतर आम्हाला आमचा टेम्पो सापडला आणि त्या लोकांना मी मारून तिथं त्या टेम्पोमध्ये आमचे हार आहेत हे खात्री करून त्यानंतर आम्ही ते गाडी घेऊन इथून आलो आहे. एवढी आम्ही जीवाची बाजी लावली आहे. तुम्ही दिलेला शब्द कधीही पाळत नाही, असं होत नाही. मी शब्द देतो तो पाळतोच, एवढं लक्षात ठेवा. हे मात्र ऐकून आता त्या पॉलिटिशियनला आनंद होतो. तो बोलतो, अरे वा वा, मी तर काय करणार, माझं हे कामच आहे. जो खरा आहे त्या खऱ्याला मी खरंच उतरवतो आणि जो खोटा आहे त्याला मात्र मी सोडत नाही, असा पॉलिटिशियन बोलत असतो. तो बोलत असतो, माझ्यावर वेळ अशीच आली होती की मला तुमच्यावरती विश्वास ठेवता येत नव्हता. मी तर काय करणार ना, काय झालं आहे, मला काही करून ते हार पाहिजे होते आणि जर नसते हार आले तर माझ्यावरती लोक थुंकले असते, म्हणून तर हे सगळं मी बोललो तुम्हाला. आणि मी काय करणार ना, मला माहितीच नव्हती ना नक्की काय झालं आहे. आता जिगर मात्र खुश झाला होता कारण की आता पॉलिटिशियन त्याच्यावरती ओरडणार नव्हता. आणि मीराही बोलते, साहेब खरंच तुम्ही एकदा बघा ना डेकोरेशन कसं केलं आहे. डेकोरेशन पाहून तर तुम्हाला खूप आनंद होईल. मी एकटीनं केलं आहे, मी स्वतः केले आहे डेकोरेशन, असं ते बोलत असते. त्यावरती पॉलिटिशियन बोलतो, खरंच मी विश्वास ठेवला नाही तुमच्यावरती, पण काय करणार, वेळच तशी होती आणि मला आमच्या ह्या खात्यामध्ये असं वागावंच लागतं. जे खोटं आहे त्याच्या खोट्यासारखंच आणि जे खरं आहे त्याच्या बरोबर खऱ्यासारखंच, असा पॉलिटिशियन आता फिरवा करत असतो. त्यानंतर तो बोलतो, ठीक आहे, आता तुमचा तुमचे हे पैसे घ्या, असं बोलून तर त्यांच्या पुढे पैसे देत असतो. आणि जिगरी आता खुश झालेला असतो की आता नक्कीच आता हा माझ्यावरती ओरडणार नाही आणि माझ्या भावालाही सुद्धा आता पैसे भेटलेले आहेत. म्हणून ते जी पैशाची रक्कम असते ते त्यांच्या पुढे हातामध्ये सत्याकडे देत असतो. तर सत्या बोलतो, नाही माझ्याकडे नको हे पैसे. ते बोलल्यानंतर मात्र सगळे सत्याकडे पाहत असतात, असा का तो बोलतोय. तर तो बोलतो, नाही माझ्याकडे नको, माझ्या धूमकेतूकडे द्या, ती खरी हकदार आहे. तिनं हे सगळं मेहनतीनं केलं आहे, तिच्यामुळे तर हे सगळं झालं आहे. हे पैसे तिचे आहेत आणि तिच्याच हातात द्या, असं मात्र तो बोलत असतो. हे ऐकल्यानंतर खरंच त्याला वाटतं अभिमान की खरंच सत्या किती चांगला आहे की तो पैसेसुद्धा स्वतःच्या हातामध्ये न घेता तो त्याच्या बायकोच्या हातामध्ये देत आहे. त्यानं तिची कमाई आहे स्वतःची तिच्याच हातात गेली पाहिजे, असं बोलतो. त्यानंतर मात्र पॉलिटिशियन आता मीराच्या हातामध्ये पैसे देतो आणि सत्या बोलत असतो, तिनं खूप कष्ट केले आहे, तिच्यामुळे तर आम्ही इथं आहोत, असे बोलत असते. आणि त्यानंतर तो मीराच्या हातामध्ये ते पैसे देतो आणि मीरालाही छान वाटतं की सत्याने खरंच यावेळी माझ्या बाजूनं तो बोलला आहे आणि खरं तो बोलला आहे. आता जिगरही खुश झालेला असतो. आता वहिनीच्या हातामध्ये पैसे गेलेले असतात आणि त्याच्या भावावरचं सुद्धा संकट टळायला असतं. त्यानंतर ते पॉलिटिशियन बोलतो, हे घ्या अजून, आणि अजून पैसे देत असतो. ते बोलतात, हे काय. मीरा बोलते, हे काय तुम्ही देताय. तर पॉलिटिशियन बोलतो, हे बक्षीस आहे माझ्याकडून. तर मीरा बोलते, नाही नको आम्हाला, तुम्ही दिलेत पैसे तेच भरपूर आहे, आम्हाला बक्षीस वगैरे काय नको. तर पॉलिटिशियन बोलतो, असं नाही, मी माझ्याकडून जी चूक झाली त्याची माफी म्हणून समजा, म्हणून मी बक्षीस देत आहे असं समजा. त्यावरती मीरा बोलते, नको साहेब, तर आमची जी कमाईचं जे दिलं आहे तेच आमच्यासाठी बास आहे, आम्हाला बक्षीस वगैरे काय नको आहे. तर पॉलिटिशियन काय ऐकत नसतं. पॉलिटिशियन म्हणतं, बरं असं समजा, ॲडव्हान्स आहे समजा, आता इथून पुढे माझी कोणतीही कामं, फुलांची ऑर्डर असू दे, कोणतीही कामं असू दे, हे फक्त आणि फक्त तुलाच भेटणार, असं तो बोलतो. आणि मीरा मात्र त्याच्याकडे पाहतच राहिलेली असते की खरंच आता मला इथून पुढे इथं कामं भेटणार आहेत. आणि पॉलिटिशियनने त्याला मात्र खात्री दिलेली असते की इथून पुढेची सगळी जी कामं असतील, हारांची, डेकोरेशनची, ही सगळी फक्त आणि फक्त ताई तुलाच भेटणार आहेत, असं बोलून तो ॲडव्हान्स म्हणून वरून पैसे देतो. हे मात्र आता ह्या दोघांना खूप आवडलेलं असतं आणि तिला वाटतं खरंच आता काळजी नाही, आता इथून पुढे एकतर काम आपल्याला फिक्स झालेलं आहे आणि आपल्याला ॲडव्हान्सही भेटलेला आहे. सत्याला वाटतं खरंच पॉलिटिशियन लोक जरी वाईट जरी असली तर ती वाईटाबरोबर वाईट आणि चांगल्याबरोबर चांगली अशीही काही लोक असतात. आणि तो पॉलिटिशियनकडे मात्र पाहत असतो आणि पॉलिटिशियन आनंदाने तो हातातील बक्षीस त्यांच्याकडे देतो आणि ते घेत ते दोघंही म्हणतात, खूप धन्यवाद, आम्ही अशाच प्रमाणे काम करत राहू. आणि पॉलिटिशियन बोलतो, खऱ्या लोकांची खरंच मला गरज आहे, अशा लोकांना मी माझ्याजवळ ठेवतोच कारण की ती खरी असतात, असं तो बोलतो. आता हे सगळे ऐकून तिथली लोकांना खरंच वाटत असतं की आपले साहेब खरंच चांगले आहेत. त्यानंतर सत्या आणि मीरा ते त्यांचे बक्षीसही हातामध्ये घेतात आणि मीरा बोलते, हो साहेब, मी नक्कीच तुमचं काम इथून पुढे चांगल्या पद्धतीने करेन आणि माझं काम तुम्हाला नक्कीच आवडेल, असं बोलते आणि त्याला आश्वासन देते. त्यानंतर ते तिथून दोघे जाण्यासाठी निघतात आणि सत्या ही मीराकडे पाहत असतो की मीराला किती आनंद झालेला आहे. असंच काम करत राहिलो तर खरंच सगळ्याच गोष्टी चांगल्या होतील. तेवढ्यातच इकडे मात्र देविकाच्या डोक्यात असतं की ही बाई आपल्याला बोललेली असते की या दिवाळीला जर तुझ्या घरची कोण आली नाही तर बॅग भरायची आणि सणावाराचं चालतं व्हायचं, असं तिला बोललेलं असते. कारण की तिला तिच्या माहेरचं कोणच येत नाही याचं मात्र खूप राग येत असतो. हे सगळं ऐकून मी देविका म्हणत असते, बाई ह्या जर दिवाळीला माझ्या घरचं कोण आलं नाही तर क्रॅक बाई माझं काय करून ठेवीन मला माहीत नाही, अशाच विचारामध्ये ते मार्केटमध्ये चालत असते. आता मी काय करू, कोण आणू माझ्या घरचे, या विचारामध्ये ते चालत असते.
तर पुढे बघते काय एक चिकनवाला ना एक मस्तपैकी डायलॉग बोलत असतो आणि डिलिव्हरी करत असतो. तर प्रत्येक गोष्टीचा एक छानपैकी डायलॉग मारत असतो. तिथं चिकन घेण्यासाठी आलेले लोक म्हणत असतात, अरे बापरे, हा तर खरं हिरो होणार होता पण आला इथं चिकन विकायला. तर तो प्रत्येक गोष्टीला ते एक एक डायलॉग मस्तपैकी मारत असतो आणि तेव्हा तर त्याचं मस्तपैकी ऐकत बसलेलं असतं, कसला भारी बोलतोय, खरंच हा हिरो व्हायला पाहिजे होता. तेवढ्यातच ही सगळी देविका पाठीमागून ऐकत असते, बोलत असते, कसला भारी बोलते ना, खरंच कसली भारी ते ॲक्टिंग करत आहे. त्यावरती तिथं एक चायवाला येतो आणि चायवाला बोलतो, अरे बाबा आता तर माझं पैसे दे. तर बोलतो, अरे पैशाचं काय घेऊन बसलायस तू, हा जेव्हा हिरो होईल त्यावेळेचे हाच तो हिरो जो माझ्याकडून चहा पित असतो, असं तो डायलॉग मारत असतो. म्हणतो, प्रत्येक तुझ्या चहावरती एक माझा चिकन पीस फ्री असं बोलत असतं. आणि त्या लोक स्तुती केल्यानंतर त्यांना म्हणतो, तुम्हालाही एक माझी चिकन पीस फ्री, पण आज नाही बरं का, उद्या, असं बोलत असतो. आणि ही देविका मात्र त्याच्याकडे पाहत असते की कसला भारी ॲक्टिंग करतोय ना, आता मला खरंच ह्याला घेऊन जावं लागते का काय, ह्या विचारामध्ये ती असते. त्यानंतर चहावाल्याला पण तो मस्त डायलॉग मारत असतो, खरंच तुझा चहाही भारी आणि माझी तंदुरी बाहेर, असं बोलत असतो. आणि प्रत्येक त्याचा चिकनचा त्याच्या मुर्गीचा मस्तपैकी डायलॉग मारत असतो, बोलत असतो, माझी मुर्गी पण भारी, माझ्या मुर्गीची अंडी पण भारी. आणि म्हणतो, माझ्या मुर्गी अशा आहेत की स्वतः मरून जातात पण जाताना लोकांना जन्नत देऊन जातात. आणि त्या चहावाला बोलत असतो, अरे बाबा पैसे तर दे. तर पैशाचं काय घेऊन बसलाच रे तू उद्या उठून म्हणणार आहेस हाच तो चिकनवाला जो माझ्याकडून चहा पेला होता, असा मस्तपैकी डायलॉग मारत असतो. देविका मात्र त्याच्याकडे लक्ष देऊन ऐकत असते की हा खरंच काम करण्यासारखा आहे, ह्याला जर माझा घरातील कोणतं पाहुणा म्हणून नेला तर नक्कीच हा भारी काम करेल. इकडे मात्र चालू असतं, ही बोलत असते आई ह्याची रवीची की काय त्या दोघांनी माझ्या पोराचं काय हाल लावून ठेवलं आहे. तर रिया बोलते, अहो आई रिलॅक्स व्हा, डॉक्टर बोलले 5-6 तासानं रवीला बरं वाटेल, आता काळजी करायसारखं काही नाही. आणि सत्याचे बाबा हे बोलतात, पास कर आता, तू किती बडबड लावली आहेस, काय नाही आता झालेलं. आता मात्र इकडं देविकाला टेन्शन आलेलं असतं की आता माझ्या घरच्यांचा विषय बहुतेक निघतोय, आता काय करायचं, काय उत्तर द्यायचं, ह्या टेन्शनमध्ये ती असते. आता मात्र ही बोलते, काय ग, काही नाही, मला सांगायचं नाही, येऊन दे त्या दोघांना, मी बघतेच त्या दोघांच्या मतं सगळं झालं आहे, माझ्या पोराला एवढं लागलं आहे, मी काय त्या दोघांना आता सोडणार नाही, असं बोलत असते निरूपा. आणि आजी बोलते, ए बाबा, तुझ्या बायकोच्या नाही कपाळाला पट्टी लावायची गरज आली आहे बघ, किती वेळा सांगितलं, वट 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 करते, सांगितले कळत नाही का तिला, असं ना आजी इकडे बोललेलं असते. आणि हे मात्र शांत बसलेले असतात. रिया बोलत असते, अहो काळजी करू नका, रवीला लवकरच बरं वाटणार आहे, डॉक्टरांनी सांगितले आहे, आपल्याला काळजी करायची खरं मीरा वहिनीची आहे. त्यानंतर तेवढ्यातच आलेले दाखवले ते मीरा आणि सत्या. त्यानंतर ती बोलते, या या या, दमला असाल, थकला असाल, असं बोलून मीराच्या हातातली पिशवी खाली ठेवते आणि बोलते, काय रे, हां कुठे गेला होता, तुम्हाला कळत नाही का किती लागलं आहे माझ्या रवीला, तुला माहीत होतं की एवढं सगळं होणार आहे टेम्पो, तर मग तू का माझ्या रवीला पाठवून दिलं, असं ते सत्याला ओढत असते. तर त्यामध्ये सत्या बोलत असतो, शांत बस, तुला सांगतो सगळं निरोपा, शांत बस, असं बोलत असतं. आणि ती काय मीरावरती काय ओढायची बंद झालेली नसते. त्यानंतर ते पुढील भागांमध्ये आपल्याला पाहण्यासाठी भेटणार आहे की कसं सत्या आणि मीरा सगळ्यांसमोर सांगणार आहे टेम्पो कसा चोरीला गेलेला, कोणी चोरून आणलेला, आणि हे नंतर निरोपावरती येणार आहे का हे आपल्याला बघण्यास भेटेल. इकडे मात्र आता देविकाला बोललं जात आहे की काय तू यावर्षी तर तुझ्या दिवाळीला कोण येणार आहे की नाही घरातील, त्यावरती देविका शांत बसलेली दाखवली जाणार आहे. आजी बोलणार आहे, अगं काय देविका, भाऊबीजेला तर तुझा भाऊ येणार आहे की नाही ओवायला, का ह्या वर्षी पण कोण येणार नाही तुझ्याकडून, असं आजी बोलत असते. आणि आता इकडून देविका मात्र शांत असते. मीरालाही वाईट वाटत असतं की देविकाच्या घरचं कोणी येत नाही, नक्की प्रॉब्लेम तरी काय आहे, ती तिच्याकडे पाहून शांत बसलेली दाखवलेली आहे. आणि उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की निरोपा मात्र आता देविकाची काय सोडणार नाही, जोपर्यंत तुझ्या माहेरचं कोण येत नाही तोपर्यंत काय तिला सोडणार नाही, कोण येणार आहे, कधी येणार आहे याची वाटच बघत बसलेली आहेत. आणि देविका मात्र आता शांत आहे. आता ती बोलत मनात विचार करत असते, त्या मॅनेजरला बोलू का काय, पण त्याला अजून बोलवलं तर अजून त्याला चान्स भेटेल, आता मग कोणाला बोलून आणू, असं त्या विचारामध्ये आहे. आणि सत्या मात्र बोलत असतो, अरे वा, आता काय देविकाचा भाव येणार ना, मग आता आपण मस्तपैकी बँड बाजाने तयारी स्वागताला लागूया त्याच्या, असा इकडे तो सत्या बोलत आहे. आणि आता देविकाकडे काही कुठलाही पर्याय नाही, ती मात्र टेन्शनमध्ये आहे की आता मी कोणाला नक्की माझा भाव बनवायचा आहे. हे आता आपल्याला नक्कीच उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला भेटेल की आता देविकाचा भाऊ बनून कोण येणार आहे. त्यासाठी उद्याचा एपिसोडवर पाहत राहा.